मित्रांनो, अखंड महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे आपल्याला एक फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बघायला भेटलेला दख्खन म्हणून जो नंदी हरवलेला आहे. अजूनपर्यंत काही पत्ता लागला नाही. राहुल दादा काय बोलतात? राहुल दादा, नक्की काय विषय? आज गेल्या काही दिवसापासून मी यूट्यूबच्या माध्यमातून त्या माझ्या मायमाऊलीला रडताना बघितला. खूप वाईट वाटला. पण त्यांच्याशी परिचय नसताना मग यूट्यूबच्या माध्यमातून बोलायचं होतं. पण कित्येक मैदान असं गेलो नाही. मैदानामध्ये पाठीमागे मैदानामध्ये गेलो बिनजोडला, तर ते लक्षाचं निधन झालं होतं. त्याच्यामुळे काही बोलता नाही आलं. पण जे श्रीनाथ केसरीला तो दख्खन हरवलेला आहे, जेवढे अखंड महाराष्ट्रातील जे फॅन फॅमिली कुटुंब असेल, सांगली असेल जिल्हा, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, या आजूबाजूच्या सातारा जेवढे परिसर आहेत आपले, या भागामध्ये प्रत्येक शेतकरी आणि बैलगाडा मालकाला मी हात जोडून प्रार्थना करतो का हा माझा दख्खन यो लवकरात लवकर ज्याच्याकडे असेल त्यांनी त्या माऊलीकडे आणून सोडून द्यावा. त्याला कोणत्याही प्रकारची रक्कम लागत असेल, काही लागत असेल, त्याला आपण त्याच्या मोबदल्याने मी स्वखर्चाने देईल. त्याला जेही रक्कम लागत असेल त्याने फोन करावा, दादा आम्हाला 1-2 लाख रुपये पाहिजेत, हा दख्खन आमच्याकडे आहे, इथे इथे भेटलेला आहे. मी त्याला माझ्या स्वतःच्या खर्चातून त्याला पैसे देईल आणि लवकरात लवकर दख्खनसाठी जेवढी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल प्रत्येकाने तो दख्खन शोधून द्या, हीच मी सगळ्यांना प्रार्थना करेल हात जोडून. आणि लवकरात लवकर दख्खन त्यांच्या दावणीला पुन्हा एकदा त्याच दावणीला दिसावा हीच प्रार्थना करतो मी. दादा बघा, आज बघायला गेलं तर नंदी जो असतो ना, आपण एखाद्या पोटच्या पोराप्रमाणे जपत असतो आणि तो नंदी आज आपल्यापर्यंत आपल्या जवळ नसल्याच्या नंतर आपण देखील स्वतः रोज रडतो त्या नंदीसाठी. एका पोटच्या पोराप्रमाणे आपण सांभाळलेलं असतं त्याला. काय सांगाल? एखाद्या कोणती गोष्ट असू द्या, एखाद्या गोष्टीला जीव लागलं, मग ते प्राणी असो, पक्षी असो किंवा माणूस असो, मग त्याच्यामध्ये जीव म्हणजे अडकलेला असतो. तो आज त्या मायमाऊलीच्या त्या अश्रूतून मला दिसलं. आणि ते जे अश्रू आहेत ते खूप काही सांगून आलं ना, त्यांच्या त्या अश्रूतून खूप काही मला बघायला भेटलं. म्हणून मी आज सांगतोय का मी हात जोडून एकदम प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो का त्या मायमाऊलीचा नंदी पुन्हा एकदा सांगतो, तिने खूप जीव लावलेला आहे. आणि तिच्या अश्रूतून पुन्हा एकदा सांगतोय मी, त्याच्यामध्ये खूप काही दिसतोय. म्हणून तो नंदी लवकरात लवकर त्यांच्यात पुन्हा एकदा सांगतो त्या धावणीला गेला पाहिजे, हीच मी प्रार्थना करतो ना. जो कोणी देईल त्याला आपण चांगल्या रीतीने बक्षीस न बोलता देऊ त्यांना, कारण की ते प्रामाणिकपणाचा फल असतो, तो नक्कीच भेटत राहतो. आणि त्याने ते लवकरात लवकर तो नंदी आपला दख्खन नेऊन द्यावा त्याच धावणीला. आपण नमस्कार. नमस्कार. आपण आज आपल्या पोटच्या पोराप्रमाणे ज्या नंदीला आपण सांभाळतो, तो नंदी आज आपल्या नजरेसमोर नाहीये. कशा काय प्रकारे ॲक्च्युली मला बाईट घेताना पण काय विचारू काय नाही समजत नाही, कारण का आपण ज्या नंदीवरती प्रेम करतो तो आज आपल्या डोळ्यासमोर नाही आहे. काय सांगाल? आता काय झालंय, त्या मैदानातून बैल गेल्यापासून त्या मैदानाच्या आसपास जवळजवळ 22 ते 23 दिवस झाले मी तिथंच बैल शोधतोय. पण मला काय तिथं बी काय कुठं असं कोण म्हणते इथं नसेल तिथं नसेल. मी आज त्या गावामध्ये जवळजवळ 22-23 दिवस झाला आहे. मी परवा दिवशी दादासनी फोन केला की दादा म्हणले की मी वडकीच्या मैदानाला येणार आहे, म्हणून मी तिथनं डायरेक्ट इकडं मैदानावर इथं आलो. दादा, कुठे कुठे तुम्ही शोध घेतला आणि कशा कशा प्रकारे शोध घेतलाय? शोध म्हणजे असा तिथून मैदानातून गेल्यापासून जवळजवळची गाव आहे त्या गावातनी सगळं शोधलं, पण नाही काय तिथे काय. दादा बघा, हा कलियुग चालू आहे. इथे ना कोणी स्वतःच्या लालचसाठी किंवा आता त्याला सुद्धा वाटत असेल की बघा यांनी एवढं शोधलं, एवढं बाईट दिल्या, नंदी द्यावा कसा तरी. पण जर एखाद्याला असं वाटत असेल की चला बाबा मला भेटलेला नंदी मी इथे इथे पाठवलेला आहे, त्याला जर वाटत असेल की मी नंदी देतो पण माझं कुठेतरी नाव नाही यावं, मला बक्षीस काहीतरी मिळावं, तर तुम्ही त्याचं नाव न सांगता तो नंदी घेऊन त्याला बक्षीस देणार का? देणार की आम्ही त्याचं नाव बी नाही कुठे घेणार. आणि जर त्यांनी दिलं तर आम्ही त्यांची विनंती करून हात जोडून त्यांनी सांगेन की आम्हाला नंदी दिलाय, पण आम्ही तुम्हाला काय नाव कुठं सांगणार नाही काय. आणि त्यांचं काय बक्षीस असेल आमच्या मार्फत आहे. आता दादा बोललेत आणि इतर बोललेत, त्या मार्फतने बी त्यांचं बक्षीस आणि त्यांचं नाव बी कुठं आम्ही घेणार. त्याने आम्हाला आमचा नंदी द्यावा. आज आम्ही 25 दिवस झाले बैल असं लेकरागत सुटतोय की ज्याला बी आहे ना, आम्ही झालोय घरातली. मुलगा जेवण पाणी काय करणं झालाय, की मी बैल त्या शोधण्याच्या तिथं मार्गावर आहे, शोधतोयच बैल तिथे.
पण अजून कोण म्हणना झाले की बाबा आमचा बैल हे कुठं तुम्हाला दिसलाय, कोण असं बोलण्यात सुद्धा कोणाच्या येणं झालं. तर मित्रांनो नक्कीच तो दक्कनचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर नक्कीच जर तुम्हाला नंदी त्या नंदीसारखा दिसला तर यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क साधा, त्यांचा विचारपूस करा, त्यांना व्हिडिओ कॉलवरती वगैरे दाखवू शकता. आणि ज्यांच्याकडे कोणाकडे जरी तो नंदी असेल तर नक्कीच दादांशी संपर्क साधा. एक आई माऊलीचा बोला किंवा वडिलांचा बोला, जो आपल्या नंदीवरती असणारा प्रेम तुम्ही त्यांच्या समोर बघू शकता. ते तुमचं नाव न सांगता, कोणत्याही प्रकारची बदनामी न करता तुम्हाला बक्षीस देऊन तुमचा सन्मान देखील करतील. पण जी एक पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेला नंदी आहे ना, तो नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि महादेवाचरणी प्रार्थना करतो. एक राहुल दादांकडनं पण एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आलेली आहे. तर जे मथुर फॅन्स असतील त्यांनी पण थोडीशी मदत करा बकासूर आणि इतर देखील जे फॅन्स आहेत, जे महाराष्ट्राच्या नंदीवरती जे प्रेम करतात, अखंड भारताच्या नंदीवरती प्रेम करतात, त्यांनी नक्कीच दक्कनला शोधण्यास मदत करावी हीच आशा करतो. दादा, एवढं सगळं प्रयत्न केला पण कुठेतरी असफल ठरतोय. अजून काही अपेक्षा लागल्यात का नंदी येईल? काय बोलतोय मन, काय बोलतोय मन तुमचं? म्हणजे असं वाटतं की रोज रात्रीचं सकाळचं असं म्हणजे झोपलं नाही तरी असं दचका बसल्यागत होती की बैल धावणीत आलाय आणि कुणीतरी असं सांगतंय की बाबा बैल तुमचा बांधून ठेवलाय आणि तुम्ही येऊन तुम्ही घेऊन जावा. पण ते असं उठलं एकदम दचकनी की काय बैल दिसना झालाय आणि नुसतं असं भात झाल्यागत होती की बाबा तुमचा बैल इथं बांधलाय आणि तुम्ही येऊन घेऊन जावा. असं उठून बघितलं तर काय हीच होईना झाली. म्हणजे झोप सुद्धा कशी लागेना. 5 मिनिटासाठी झोप लागली तर असं कोणाचा तरी फोन आल्यागत वाटतंय की बैल तुमचा इथं बांधलाय, तुम्ही या आणि बैल घेऊन जावा. पण ते असं उठून बघितलं तर आपण आपल्या जाग्यावर दिसतोय तिथे, असं अशी कंडिशन झाली. दादा बघा, आज आपण एवढे सगळे म्हणजे गाडा मालक झाले, संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील सगळी महारथी मदत करायला तयार आहेत. प्रत्येकाने व्हिडिओ बनवल्या, काही ना काही सोशल मीडियाच्या द्वारे आज एवढ्या जणांना सांगता त्यांनी पण त्यांची कुठून कुठेतरी मदत होते. पण शेवटी पत्ता नाही लागत. काय सांगाल? त्याने म्हणजे ज्याच्याकडे बैल असेल त्याने आम्हाला म्हणजे आम्हाला नाही म्हणले जरी एवढे आता म्हणजे मोठे मोठे बैल क्षेत्रातले आम्हाला माणसं सहकार्य करते त्यांच्यापाशी त्यांनी सांगावं की बाबा असं ना असं आहे, आम्हाला आपलं बैल तुमचं द्यायला तर इच्छा आहे आमची, पण आम्हाला भीती वाटते. कुठल्या ना कुठल्या तरी सहकार्यातनं त्यांनी बाबा बैल आम्हाला असं सांगावं त्यांनी की हा तुमचा बैल आहे. नाहीतर एखाद्या त्यांच्या आमच्यातले आता एवढे बैल क्षेत्रातले लोक व्हिडिओ टाकतात हे टाकतात त्यासनी म्हणावं त्यांनी. दादा आहेत, भाई आहेत, ते उर्मिला ताई आहेत, त्यांच्यापाशी त्यांनी कुठून ना कुठून तरी म्हणावं की बाबा, नाहीतर त्यांच्यातलं कोण असेल की बाबा पुढवून सांगा तुम्ही जाऊन की बैल आमच्यापाशी आहे पण आमची जरा भीती वाटते त्यामुळे आम्हाला देता येणार झाले. असं त्यासनी जर वाटत असलं तर त्यांचं तर नाव गोष्ट आम्ही कुठं काय बोलणारच नाही की बाबा ते असं ना असं आहे बैल आमच्यापाशी आहे पण द्यायला भीती वाटते ना आम्ही कसं सांगावं तिसनी. तर त्यांनी जरी डायरेक्ट आम्हाला जरी सांगितलं तरी आम्ही कुठंही काय बोलणार नाही की बाबा. आणि आम्हाला असं वाटेल की तुमच्यापाशी आमचा नंदी सांभाळून ठेवलाय तुम्ही, तर आम्ही विनंती करून त्यांचं बी म्हणजे असं हात जोडून विनंती करून सांगतो की आम्ही बी त्यांचं हे करेल की बाबा आमचा आम्हाला नंदी दिल्याबद्दल. पण आज आमची लहान मुलं आहे ती यायची कोण घरात अन्न खायना झाले नीट का काय नाही. ती माझी बहीण सुद्धा आज बैल गेल्यापासून म्हणजे एका मुलासारखं मी नसलो असलो तरी बहीण येऊन बघणं हे करणं अशा कंडिशन मध्ये आम्ही सगळेजणी आणि सामान्य घरातला आहे आम्ही काही लय मोठी बी माणसं नाही. त्यामुळे आम्हाला एवढं या बैलापासून इतकंही वाटतंय की आम्हाला काय सांगावं ती काय कळना झाली. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, भले बैलाची किंमत कमी असू दे जास्त असू दे, तो घरचा सदस्य आहे म्हणून ते आजपर्यंत एवढे हे करतात. जर बघा त्या जर कोणी बैल नेला, ज्याने कोणी बाबा बैल नेला असेल, तुझ्या जागेवर मी जरी असतो ना तरी माझ्या मनात लालच आलं असतं. कारण का कलियुग आहे. बघ भाऊ, जर तुला जर वाटत असेल ना की चला मला डायरेक्ट मालकाशी नाही कॉन्टॅक्ट करता येत, तू मला बोलू शकतस. कारण का बघा, माणूस आहे, माणसाच्या मनामध्ये येऊ शकतं. पण आता हा तलतलाट आणि त्यांच्या जीवाचा झालेला जी तलतलाट होत आहे ते आता असह्य आहे आणि त्यांना पण ही गोष्ट सहन होत नाही. तर भाऊ, कोणी पण जर असा बैल नंदी बघितला असेल, तुमच्या बाजूला जरी असेल ना, तरी पण त्याला सांगा का बाबा गरीबाचा तलतलाट घेऊ नका. कारण का हा तलतलाट कुठेतरी तुला एक वाईट मार्गाला घेऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे ना, एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून तू मालकांशी नाही बोलता आला, माझ्याशी बोलू शकतोस. मला इंस्टाग्राम मेसेज कर, युट्यूब वरती कर. अशाने मी देखील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो. तुझं नाव न सांगता आणि कोणत्याही प्रकारची गोष्ट न सांगता, पाहिजे तेवढी तुझी म्हणजे तुझी काय अपेक्षा असेल ना, त्या अपेक्षेप्रमाणे तुला बक्षीस पण देऊ. कमी जास्त ते सगळं बघून घेऊ. तू सांगशील त्या रकमेवर आपण तुझ्या अपेक्षेला आपण पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. काय बोलता मामा? आम्ही त्यांची काय अपेक्षा असेल ते आम्ही म्हणायला म्हणजे करायला तयार आहे.
पण त्याने आम्हाला आमचा नंदी द्यावा हीच आमची विनंती आहे त्याची. काय आमची लेकरं बाळ काय म्हणजे कोण घरातलं आता असं जेवायला बसायचं म्हणून कोण जेवायची इच्छा राहिलेली नाही अशी. त्यामुळे आमची एवढीच रिक्वेस्ट आहे त्याची की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून बाबा आम्हाला नंदी द्यावं हीच आमची विनंती आहे त्याची. आता आम्ही मैदानाला गेलेलो तर 3 वाजेपर्यंत मी जागा होतो. सगळी पोरं झोपली, मी 2:30 वाजेपर्यंत जागा होतो. 3 आणि 4च्या मध्ये बैल सुटून गेलाय. परत ना आम्ही 3-4 दिवस तिथं हुडाकला बैल, पण बैल काय गावला नाही. ते शेजारच्या आसपासच्या गावात काय पण आजपर्यंत बैल हुडाकतोय, पण अजून पण काय बैल गावला नाही. दादा काय जीवाला वाटते तुमच्या, कारण का बघा आपण एक भावाप्रमाणे तुम्ही त्याच्यावर हो. प्रेम करता, प्रत्येक गोष्टीमध्ये दुखासुखामध्ये त्याच्या सोबत आहात तुम्ही. मैदानात हार होत असते हो, प्रत्येकाचे होते. इथे येऊन फक्त किती 10-20 नंदी गुलाल घेतात, पण तसे 700 गाड्या परत जातात. पण शेवटी एक जीव लागलेला असते ना आपला. हा जीव लागलाय म्हणून तर आम्ही एवढा अजून हुडाकतोय ना त्याला. तर कसं काय म्हणजे जीव स्वतःला सावरताय तुम्ही, कारण का हो. बघा एक दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळलेला आहे. एवढा मोठा चांगला नंदी आपल्या दावणीवरनं गेलाय, म्हणजे खरोखर आपल्या शेतकऱ्याला असह्य गोष्ट आहे ही. हो. आता काय त्याला आम्ही म्हणजे 7 महिन्याचा असतो होता तेव्हा आणलेला आम्ही, म्हणजे लय बारका होता तेव्हा आणलाय. त्याला लहानाचा मोठा केला, एवढं मोठं केलं. पण आता हातात तोंडाला आला असं जायचं म्हणलं तर लय बेकार वाटतं ना. दादा काय अपेक्षा करताय आता सध्या तरी, सध्याच्या घडीला त्या माणसाला, म्हणजे काय तुम्ही सांगू इच्छिता? भले बघा तुमच्यासारखा असू द्या, माझ्यासारखा असू द्या, कोणाच्या मनात फुकटचं भेटलं मनात थोडस फार येणारच आहे. वाटलं. भावाने मोठं मन करून द्यायला पाहिजे नंदी. नाही आपण एवढं बक्षीस ठेवले, पण माणसाने बी कळणं झालं की बाबा की मुक्क जनावर आहे, त्यांना कसं वाटत असेल काय देऊन टाकावं त्यांनी. ज्यांना कोणापासून आम्हाला नको फोन करू, दुसऱ्या कोणाला तरी फोन करून सांगावं की बाबा इथं असा नंदी आहे, आम्हाला दिसलाय, असं बांधून ठेवावं तरी आम्ही जाऊन घेऊन येऊ शकतो. आणि बक्षीस बी काय असेल ते सगळं बक्षीस पण देऊ आपण. तर बघा मोठ्या मोठ्या गाड्या मालकांनी बक्षीस हो. सांगितलेलं आहे, परत मालकाकडनं आहे, मग एक मोठी रक्कम होऊ शकते. तर भावा हो. नक्कीच कोणाला माहित असेल ना, 100% त्यांनी त्यांचा नंदी परत देण्यास मदत करावी. धन्यवाद दादा. हा, धन्यवाद.